त्याबद्दल अगदी सगळ्यांचे परत धन्यवाद। रणरागिणी महिला मंडळातर्फे आपण दरवेळेस नवीन नवीन उपक्रम राबवत असतो। बायकांना प्रत्येकीच्या पायावर उभं राहण्यासाठी, तिला सक्षम बनवण्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम आपण करतो। त्याचबरोबर आनंद, मजा, मस्ती हे तर आपल्या मंडळात चालू असतंच, पण हा आपला मेन मोटो आहे की प्रत्येकीला काहीतरी स्वतःचं उभं राहता यावं, हा आपला उद्देश। तर सर्वप्रथम आपल्या मंडळाच्या अध्यक्षा सौ मीरा कुलकर्णी, उपाध्यक्षा सौ आशा आमदे आता खाली गेल्यात, पुन्हा येतील, त्यांची आपण ओळख करूया। मंडळाच्या सचिव सौ प्रतिभा साखरे, त्यांच्याच डोक्यात कल्पना आली होती की हे काहीतरी आपण एक आकाशकंदील ट्रेनिंग करायचं। खरं तर मागच्या वर्षीपासून हा उपक्रम चालू आहे की मागच्या वर्षीपासून धडपड सुरू होती की करायचंय ते करत करत शेवटी आजची तारीख उजाडली आणि आपण आज अखेर आजच्या दिवशी आपण ह्या ट्रेनिंगला सुरुवात करतोय। तर आपल्याला मार्गदर्शनासाठी आलेले एक विकास सर खास आपल्याला ते ह्या ट्रेनिंगचं मार्गदर्शन देणार आहेत। यातून प्रत्येक महिला स्वतः काहीतरी तिच्या पायावर उभी राहणार आहे, फुल न फुलाची पाकळी तिला त्यातनं मिळणार आहे, ती स्वतः निर्भर होणार आहे, हा आपला उद्देश आहे। यातून पुढे सर आपल्याला सांगतीलच की आणखीन यातून तुम्हाला काय होणार आहे, यातून तुम्हाला काय मिळणार आहे, सर आपल्याला सांगतीलच। मी पुढचे सूत्र सरांकडे सुपूर्द करते। एका बाजूला पेन दिसतंय लिहिलेलं, ती बाजू मी खाली करणार आणि ज्या बाजूला पेन नाही तो भाग वर ठेवून त्याच्यावर ट्रायंगल ठेवून मी फोल्ड करणार। आणि तो जो ट्रायंगल तुम्हाला दिलाय तो रब बाजू मी खाली केली। आता ही बाजू आकाशकंदील तयार केल्यानंतर आपल्याला दिसणार नाहीये, ती आत जाणार आणि जी गुळगुळीत ही बाजू आहे ही बाहेर येणार। तसं प्रत्येक जण तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरचे जरी असतील पेपरचं बघायचं फिनिशिंग कुठल्या बाजूने चांगला दिसतो। पेपर जो चांगला दिसतो ती बाजू वर करून ठेवा, सगळेच पेपर्स आपल्याकडे असलेले, आणि जो चांगला दिसत नाही ती बाजू खाली करून सगळे जुळवून ठेवा पेपर्स। ते जुळवल्यानंतर आता हा माझ्या हातातला पेपर आहे की ज्याची खालची बाजू रफ आहे, तो आतला भाग आहे, तो दिसणार नाहीये, तो मी ठेवणार खाली असा आणि त्याच्यावर बरोबर हा ट्रायंगल ठेवून हा आखून घेणार मी यावर ट्रायंगल, पण लिहिणाऱ्या पेननं नव्हे, न लिहिणाऱ्या पेननं हा ट्रायंगल मी आखून घेणार। लक्षात येतंय? आता वास्तविक कसं आहे, मला हे आखणं सुद्धा अपेक्षित नाहीये, म्हणजे आखायला पाहिजेच असं नाहीये। मला काय पाहिजे तर याच्यावर हा ट्रायंगल ठेवल्यानंतर असा ट्रायंगल ठेवला की मी इथून फोल्ड करणार आहे। मग ज्याच्याकडे पेन नाही आहे त्यांना डायरेक्ट असं फोल्ड केला तरी चालेल, फक्त तुम्हाला तो फोल्ड सोपा जावा म्हणून मी सांगितलं आखून घ्या। नाही आखला तरी हरकत नाही, तुमचा फोल्ड असा व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणजे हा एक ट्रायंगल तयार झाला पाहिजे। खरं सांगू का, आकाशकंदील करायचे कागद कापावे लागणार आहे, म्हणजे प्रत्येकाने आपली कात्री व्यवस्थितच आणली पाहिजे। दोन सर्कल मध्ये अंतर ठेवू नका, एकमेकाला टच करून सर्कल आखा।
हे मंडळासाठी ठेवायचं आहे, घरी नाही न्यायचं, मंडळात ठेवायचं आहे. हा, सगळं दाखवायला लागणार आहे मंडळात. हा, कोणी काही इथलं हे, कारण मंडळात महत्वाचं आहे. तुम्ही तुमचं न्या. कारण आपल्याला परत ट्रेनिंग घेताना वस्तू आपल्याला हव्यात सगळ्या. तर हे ट्रेनिंग आपण पण अशी इच्छा आहे की या मंडळातल्या 20 जणींचा जो ग्रुप आपण केलेला आहे, त्या 20 जणींनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने व्यवसायाला सुरुवात करायची आहे. आणि येत्या दिवाळीत प्रत्येकीने माझ्या माहितीप्रमाणे मिनिमम 10-10 हजार रुपये तरी या 2 महिन्यात कमवले पाहिजे. जोडून मी इथून घडी घातली, म्हणजे असा केला. ठीक आहे. आता मी काय करणार, इथून म्हणजे हा कोपरा जिथून आता ही घडी आहे, साधारणपणे ही जी फोल्ड आहे या फोल्डच्या पुढं कुठंतरी थोडंसं जाईल असं इथून फोल्ड मार. म्हणजे ह्याला मेजरमेंट नाही, काही नाही, काही नाही, हे असंच अंदाजे थोडंसं कुठेतरी पुढं जाईल असं एक फोल्ड मारणार. हां, आणि ह्याला ओव्हरलॅप होईल असं ह्या बाजूनं दुसरी फोल्ड मारणार. थोडंसं इथे कुठेतरी ओव्हरलॅप होईल अशी अशी दुसरी फोल्ड मारणार. ठीक आहे. अशी. हां, तर हे फोल्ड झाल्यानंतर मी काय करणार, ही बाजू ह्याच्यावर चिकटवून घेणार. तर मी इथं चिकटवणार. चिकटवल्यानंतर हे नाही का कुणाकडे जवळ मिळण्यासारखं, हे बघा. आता इथं कुठंतरी समजा इथं, त्यालाही काही माप वगैरे असं काही नाही आहे. इथं बरोबर मध्ये आता हे फोल्ड आपला इथं आला, म्हणजे चिकटवलेला पार्ट हा इथं आहे, पण हेच ह्याचं सेंटर आहे असं काही नाही आहे. तो सेंटर आपल्याला कळण्यासाठी मी हे पुन्हा इथं फोल्ड करेन. मग आता मला कळला की सेंटर इकडं नाही आहे, तर इथं कुठेतरी आहे. मग मी इथं मार्किंग करून घेतलं इथं. हां, आणि इथून या कोपऱ्यापर्यंत, इथून इथंपर्यंत अशी लाईन ड्रॉ केली. हां, आणि कात्रीनं मी हा पार्ट कापून घेतला. आता हा पार्ट मी इथून असा कापला. हा इथपर्यंतचा पार्ट कापला. आता कापल्यानंतर हा फोल्ड मी इकडं केला आणि हे कापून टाकले. समजा मी हे कापून टाकलं म्हणजे हा कचरा नव्हे, याच्यात छोटा आकाशकंदील पुन्हा तयार होतो असाच ह्याच्यामध्ये. तर हे केलं. आता हे केल्यानंतर याला मी पंचिंग मशीननं होल मारून घेतले सगळीकडे. होल मारल्यानंतर हे मी इथं कट मारला थोडासा, तसाच इथं कट मारला. हां, आणि इथं मधोमध इथं थोडासा असा कट मारला. कट मारल्यानंतर इथंपर्यंत लक्षात आलंय का सगळ्यांच्या? मध्ये कसं कट मारला? इथं असा कट मारला, असा कट मारला. सेंटर लाईन घेतली तिथेच. हो हो, सेंटर लाईनला इथं कट मारला, इकडे मारला, इकडे मारला. आता हा इथं ठेवून मी काय केलं, हा पार्ट असा फोल्ड केला. हा असा फोल्ड केला. तसं ह्या बाजूनं पण फोल्ड केला. ठीक आहे. कट मारलेला हा पार्ट इथं कट मारल्यामुळं फोल्ड होणार. हा, तर हे असं फोल्ड मारून घेतला. तसं उलट्या बाजूनं हे फोल्ड करून घेतलं असं. तर काय करायचं, हे फोल्ड जे मारलेले आहेत, हा चिकटवलेला पार्ट आणि ह्या बाजूला हे प्लेन आहे. तर एक बाजू कुठली तरी, आता मी ही बाजू घेतो, तर हा जो मारलेला फोल्ड आहे हा कापून टाकायचा. हा पार्ट असा कापून टाकायचा वरचा. हा भाग असा कापून टाकायचा. ठीक आहे. कापल्यानंतर
अशाच ह्याच आकाराचे तुम्ही 5 कागद घेणार आहात, म्हणजे तुमच्या ह्या 5 हे तयार होतील. असं 5 पाकळ्या म्हणा, 5 पाकळ्या तयार होतील. त्याच्यात सुद्धा आपल्याला व्हरायटी आणता येते, डिझाईन वेगवेगळे करता येतात, खूप सुंदर करता येतं. हा, किती पाकळ्यांचा आपण करणार आहोत तेवढ्या पाकळ्या घ्यायच्या. मग 5 पाकळ्या, 6 पाकळ्या, 10 पाकळ्या, कितीही पाकळ्या, हा तेवढा मोठा तो तसा. आता हे काय होणार आहे, तर काय करायचं, एक पाकळी ही आहे, दुसरी पाकळी अशीच ठेवायची, तिसरी पाकळी, चौथी पाकळी, 5वी. नंतर ह्याला मी इथं गम लावून घेणार ह्याला, आणि हा जो भाग आहे तो त्याच्यावर ठेवणार आणि चिकटवणार. असं करत मी 5ही पाकळ्या चिकटवणार. हा कागद. तर काय केलं मी, इथं मार्किंग मी आधीच करून ठेवलं होतं. हे मी इथून काय करतो, आकाश कंदील ट्रेनिंग सक्सेस म्हणून टाकायचं. छान दिसतोय. आपल्या बुक मध्ये एक पिवळे मध्ये वेगळं लाईन आहे. मिक्स कलर पण छान, हा पण छान, आपण छान दिसतोय. झाल्यामुळे यायला मिळालं मज्जा. तुम्ही व्हेरिफिकेशन याच्यात करू शकता. बुद्धीला चालना देणारं काम आधी घेतलं त्यांनी. फोटो काढा पहिला. थांबा, गडबड करू नका. व्हिडिओ करू सॉरी, खळ लावलेली काही ठिकाणची परत निघते ना, त्याच्याने खराब होते. खराब लावलेली खळ कॉर्नर जे म्हणतात ते बरोबर, ते कॉर्नर अजिबात जागा वेगळ्या नाही राहिली बरं का.